हो. आवाज येतोय दादा? ओके. ठीक आहे. ओके. सो मी सुरू करतो. सर्वात आधी जे सेशन ऐकायला आलेत किंवा जे नंतर ऐकणार आहेत त्यांचं स्वागत करतो किंवा त्यांना धन्यवाद देतो मी. व्ही एस एम फॅमिली असेल, टीम तरुणाई असेल किंवा इतर जे कोणी सेशन अटेंड करताय त्यांचंही मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो सर्वात महत्त्वाचं की ते आज ऐकायला आले आहेत. आय होप की आवाज क्लिअर येत असेल. आय डोंट नो पण आमच्याकडे गावात नेटवर्क प्रॉब्लेम असल्यानं थोडं विघ्न जर आलं तर तेवढं माफ करा. नंतर तुम्ही परत ऐकू शकता. आय होप की तेव्हा क्लॅरिटी असेल व्हिडिओमध्ये. सर्वात अगोदर मी माझा परिचय देतो. मी प्रवीण कल्पना सुभाष, मोठे वाघोदा, तालुका रावेर आणि जिल्हा जळगाव, म्हणजे महाराष्ट्रातलाच आहे मी. माझा जन्म त्या खेडेगावात झाला आणि माझं बॅचलर मी जळगावमधून केलं आहे. डी एन सी व्ही पीज कॉलेज ऑफ सोशल वर्क. बॅचलर सोशल वर्क माझं झालं आहे आणि मास्टर इन डेव्हलपमेंट माझं बेंगलोरला झालं आहे अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये. आणि सध्या मी बिहारमध्ये पोखरामा फाउंडेशन अकॅडमीमध्ये शिक्षक आणि प्रिन्सिपलची भूमिका पार पाडतो आहे. सो हे माझं छोटंसं इंट्रोडक्शन. बहुतेक लोकांना जे अटेंड करत आहे त्यांना विद्यादान सहाय्यक मंडळ किंवा मग टीम तरुणाई यांच्याबद्दल माहिती नाही आहे. सो मी 30-35 सेकंदात ती माहिती देतो की विद्यादान सहाय्यक मंडळ मागील 11 वर्ष झाली काम करत आहेत आणि त्यांच्या 5 शाखा आहेत आणि 6वी शाखा आता बहुतेक औरंगाबादला पुढील वर्षी येत्या वर्षामध्ये उघडली जाईल. समाजातील ते जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी व्ही एस एम घेत असते, म्हणजे विद्यादान सहाय्यक मंडळ. आणि आजपर्यंत 360पेक्षा जास्त विद्यार्थी पासआउट झाले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत. आणि सध्या जो मला भरतदादाने सांगितलं 317 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत विद्यादान सहाय्यक मंडळाअंतर्गत. टीम तरुणाई कदाचित माहिती असेल प्रत्येकाला, तर टीम तरुणाईत मी एक सेवाधारी म्हणून काम करत असतो आणि युवा उत्थान ही जबाबदारी टीम तरुणाईने घेतली आहे. सो ते एक काम असते. आणि त्यानंतर टीम तरुणाई सध्या आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सुद्धा कामासाठी उतरली आहे. ओके. सगळ्यांना हॅलो आणि नमस्कार. प्लीज सर नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा लहानच आहे किंवा लहान असेल किंवा लहान म्हणा मला, कारण आतासुद्धा धडधड होते, पहिल्यांदा लाईव्ह जातो आहे आणि लहानच आहे त्यामुळे होते ही धडधड. सो प्लीज डोंट कॉल मी सर. तर आजचं आपण सेशन आहे लालटेन समाजातील जिवंत कथा. सो सगळ्या अगोदर लालटेन ही कन्सेप्ट मी मांडतो की लालटेन काय आहे. जी खेड्यापाड्यात वाढले मुलं मुली त्यांना माहिती असेल लालटेन म्हणजे घासलेट, मीन्स केरोसिन जे असते त्यावर एक दिवा असतो तो लावला जातो. किंवा जे शहरी भागात वाढले त्यांच्यासाठी सोपं शोले तुम्ही बघितला असेल तर ठाकूरची जी सून आहे ती हातामध्ये जो कंदील घेऊन फिरते तो लालटेन असतो.
आणि ग्रामीण भागात याचा उपयोग आधी खूप केला जायचा. ॲक्च्युली ही कन्सेप्ट आम्ही टीम तरुणाईच्या शिबिरात मांडली की रात्रीच्या वेळी शेवटच्या सेशनला आपण लालटेन ॲक्टिव्हिटी घ्यायचो, ज्याच्यामध्ये आपण सोसायटीच्या ज्या समाजाच्या विविध समस्या आहेत, जे सेगमेंट आहेत समस्यानुसार, त्यावर ज्या रिअल बेस स्टोरीज आहे, ज्या माझे अनुभव असतील किंवा माझे पियर्स जे आहेत त्यांचे अनुभव, मित्र किंवा मग कुठून ऐकले असतील मी जे अनुभव किंवा वाचले असतील, बघितले असतील, ते आपण छोट्या स्टोरीमध्ये लिहायचा प्रयत्न करायचो. आणि ते वाचून दाखवायचो आणि त्यात स्पेसिफिक आकडेवारी असायची, जे आता पण आपण बघणार आहोत. तर लालटेनच का? तर जेव्हा लालटेनला तुम्ही जमिनीवर ठेवता त्यावेळेला फक्त आजूबाजूला प्रकाश असतो त्याच्या, पण आपण कधी लालटेनला उघडून बघत नाही, म्हणजे उचलून बघत नाही, सॉरी माफ करा. उचलल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्या खाली जी जागा आहे, म्हणजे घासलेट जेव्हा आपल्याला चेंज करायचं असतं तेव्हाच आपण उचलतो, आणि जिथे आपण ठेवतो ती जागा इतर जागेपेक्षा, ज्या जागेवर प्रकाश आहे त्या जागेपेक्षा वेगळी झालेली असते. सो लालटेनचा संदर्भ समाजाशी आम्ही जोडून बघितला किंवा आम्ही जोडून बघितला तर आपला समाजही लालटेनच्या प्रमाणेच आहे. आपल्याला उजेड दिसतोय फक्त, पण लालटेन ज्या ठिकाणी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सामाजिक समस्या आहेत त्या ठिकाणी आपण कधी बघत नाही. आणि जेव्हा आपल्याला चेंज करायचं असतो, म्हणजे आपण इकडे केरोसिन चेंज करतो, पण इकडे आपण सो कॉल्ड सोशल चेंजची गोष्ट करतो, तेव्हा आपण तो लालटेन त्या समाजाला आपण उचलून बघतो, तेव्हा आपल्याला कळते की नाही, तळागाळात पण अशी भरपूर लोक आहेत की ज्यांना व्यवस्थेने आधीपासूनच दाबलं आहे किंवा त्यांना संधी प्राप्त झाल्या नाही आहेत किंवा त्या होणारही नाही कदाचित. आणि ती माणसं आपल्या डोळ्यांसमोरच असतात. ज्या पण स्टोरीज आहेत त्या सोसायटीच्या लालटेनच्या, त्या आपल्या समोरच असतात, तुमच्या शेजारी असतात. तुम्ही शाळेत जातात, कॉलेजात जातात किंवा कामावर जातात, तेव्हा तुम्हाला कोणतं ना कोणतं कॅरेक्टर दिसत असते. त्याला तुम्ही जवळून बघत असता, पण वी डोंट बॉदर की अरे यार जाऊ दे, डेलीचं झालं आहे. आपल्याला कळकळ वाटत असते मनामध्ये, किंवा हो ठीक आहे आपण काहीतरी चेंज करू शकतो, मग आपण पैसे वगैरे देतो. आणि सोशल वर्कच्या कन्सेप्टमध्ये पैसे देणं तात्पुरतं, यापेक्षा गरजवंताला तुम्ही कायमस्वरूपी मदत करण्यावर भर दिला जातो. तर लालटेन या ज्या जिवंत कथा आहे हे त्याचंच एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. आणि मला वाटते इंट्रोडक्शनची माझी लिमिट समाप्त झाली आहे. सो मी काही स्टोरीज आपल्यासमोर सादर करतो आहे, ज्या कथा आहेत, ज्या जवळून बघितल्या आहे, ऐकल्या आहेत, किंवा मग बघणार आहे, ऐकणार आहे या सगळ्या प्रवासामध्ये. सो सर्वात आधी आपण बघूयात, थीम जी आहे ती भूक आहे. सो डेव्हलपमेंटचा स्टुडंट असल्यानं या गोष्टींशी खूप जवळचा संबंध आला आहे. आणि जी भूक आहे ती जवळून बघितली. सो त्यामुळे आपण रिलेट करू शकतो. आणि मी आधी बोललो तसंच की या स्टोरीज ज्या आहेत त्या तुमच्या आमच्यात घडलेल्या आहेत. सो आपण भूक या थीममधली पहिली स्टोरी ऐकू. एक गोष्ट. वस्तीत एकदा सर्वेसाठी गेलो. मागील 10 दिवसांपासून हेच काम करत होतो. चकचकीत कारखान्याच्या काळसर पडलेल्या चिमण्या आठवल्या त्या वस्तीला बघून. काळपट पडलेल्या वर्षांपासून वस्तीसारखेच चेहरे आणि जिंदगानीशी हरण्याची भीती त्या चेहऱ्यांवर दिसली मला. कचरा, घाण, गटार आणि सगळं काही बाजूला. एक 12 वर्षाचं पोरगं तिथेच काहीतरी ढुंढळत होतं, दूरवर पडलेल्या उखरड्यावर. उखरडा हा ग्रामीण भागात शब्द वापरला जातो की जिथे घाण वगैरे, कचरा वगैरे टाकतो ती जागा म्हणजे उखरडा. सो एक 12 वर्षाचं पोरगं ढुंढळत होतं काहीतरी बाजूलाच पडलेल्या उखरड्यावर. अथक प्रयत्नांनंतर त्याला मिळाली एक बाशी आणि बुरशी लागलेली पोळी. त्याला मिळाली एक बाशी आणि बुरशी लागलेली पोळी आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने ती तोंडात टाकली. मी फक्त बघत बसलो. दुसरी कथा. 70तले म्हातारे बाबा आपल्या जुनाट खाटेवर पहुडले होते.
पोट आत गेलेलं, हाडं नजरेआड करता येत नव्हती. अंगावर माशांचं साम्राज्य आणि बाजूलाच डोक्याजवळ ठेवलेला पाण्याचा एक खराब झालेला लोटा. दर अर्ध्या तासाने बाबा एक घोट पाण्याचा घेत होता. आणखी फक्त काही दिवस असतील या यातना, नंतर सगळं काही सुरळीत होईल. एक कळलं तेव्हा की माणसं म्हातारी होतात. भूक कधीच म्हातारी होत नाही. भूक नेहमी जवान असते. तिसरी कथा. 100 व्होल्टच्या लाईटच्या प्रकाशानं सगळ्या भिंती पिवळसर झालेल्या दिसत होत्या. आत डोकावलं तेव्हा 2 चिल्ली बिल्ली गिरणीतून आणलेल्या आणि ताटात उपसलेल्या माती मिश्रित पिठात पाणी टाकून खात होते. मला बालपणीचा अश्वस्थामा आठवला. पिठात पाणी टाकून दूध आहे असं समजून पिणारा. तर ह्या कथा आहेत तुमच्या आणि माझ्या बाजूला घडणाऱ्या. एक मिनिट माफ करा. तर आपण आता जी हे थोडं भावनिक वाटेल किंवा मग ह्या कथा भावनिक वाटतील किंवा काहींना वाटेल रियालिटीशी संबंध नाही आहे, पण आजकालचे तुम्ही जर परिस्थिती बघितली, जे मायग्रंट्स वर्कर किंवा कोणी असतील, तर तुम्हाला दिसून येईल की भूक आपल्या देशामध्ये किती हे आहे. आणि स्टॅटिस्टिकली जर बघितलं तर मी ती आकडेवारी पण सांगतो तुम्हाला, वेबसाईट पण सांगतो रेफरिंगसाठी की तुम्ही चेक करू शकता. भारतामध्ये अन्नाचा 3रा भाग, म्हणजे जितकं अन्न आपण दररोज शिजवतो त्यात 3तला 1 भाग हा नेहमी वाया जात असतोय आज. 60% ज्या महिला आहेत, जी पॉप्युलेशन आहे महिलांची भारतामध्ये, ती भुकेलीच असते, पोटभर जेवत नाही. 30% नवजात जे येतात, मरणाऱ्यांमध्ये जे नवजात मरतात दरवर्षी, त्यातले 30% हे फक्त अंडर नरिशमेंट किंवा मालनरिशमेंटमुळे मरतात भारतात. 194.4 मिलियन भारतीय जे आहे ते अंडर नरिश आहे, त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. आणि जगामध्ये जर बघितलं तर भूक ही अशी एक महामारी, पॅन्डेमिकच म्हणूया, कोरोनापेक्षा भयंकर आहे भूक. तसंही फॅसिनेट करतोय आपण कोरोनाला, दुसरं काही नाही. बट भूक जी आहे ती पूर्ण जगामध्ये पहिली अशी पॅन्डेमिक असेल, महामारी असेल, जिच्यामुळे सगळ्यात जास्त लोक दगावतात दरवर्षी एड्स आणि कॅन्सर नंतर. आणि जगातले 3चा 1 भाग जे भुकेले लोक आहेत ते आपल्या भारतात आहे फक्त, जी लाजिरवाणी गोष्ट आहे सर्वात आपल्यासाठी. 25 लाख भारतीय दरवर्षी भुकेनं मरतात. 25 लाख. कोरोनामुळे आता किती गेले माहिती नाही, बट मला स्टॅटिस्टिक अपडेट माहिती नाही. बट भुकेमुळे 25 लाख दरवर्षी भारतीय मरतात. आणि जेव्हा आज रात्री आपण जेवण करू, झोपू, तेव्हा 20 करोड भारतीय जे आहे ते भुकेल्या पोटी झोपतील. आणि आता मायग्रेशन सुरू आहे, तर कदाचित तो आकडा डबल होऊ शकतो, 40 करोड तरी. हे फॅक्ट आहेत. तुम्ही WHO किंवा जी फूड सिक्युरिटी बिल आहे, बॉर्गेन प्रोजेक्ट वगैरे जे आहेत, स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन रिपोर्ट जे आहेत, भूक.com जे आहेत, या वेबसाईटवर तुम्ही आकडेवारी बघू शकता. आणि ह्या स्टोरीज आणि आकडेवारी जेव्हा तुम्ही एकत्रित करून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ज्या आपण कल्पित कथा ऐकत असतो किंवा मग वाचत असतो, त्या कुठेतरी सत्य आहेत. कारण आपल्याला जोपर्यंत फॉर्मल आकडेवारी मिळत नाही तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टींना गमतीदार गोष्टी म्हणून संबोधत असतो. सो एकदा फॅक्ट पण चेक करावेत माणसानं, की किंवा आपण ॲज अ स्टुडंट किंवा टीचर किंवा पॅरेंट असाल तर. कारण कुठेतरी तुमच्या गल्लीत, तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कोणी ना कोणी भीक मागायला येत असेल किंवा तो भुकेनं मरत असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. दुसरा जो आवडती जी थीम आहे की कामगार, लेबर, तर कामगारांबद्दल पुळका सध्याच्या घडीला जास्त आलाय, प्रत्येकालाच आलाय. ज्यांना ज्यांना किंमत नव्हती की कामगार अरे असेल काहीतरी हे ते. तर कामगारांच्या आयुष्यावरती 2 ते 3 छोट्या कथा मी सांगतो, जास्त लांबवणार नाही, कारण नंतर या कथा कशा एक्सप्लोअर करायच्या त्याबद्दल पण बोलायचं आहे. तर पहिली कथा.
तो नेहमी दिसायचा लेबर नाक्यावर. तो नेहमी दिसायचा लेबर नाक्यावर. कदाचित अर्ध आयुष्य वाया गेलं असेल त्याचं या जागी उभं राहून. घरापासून 6 किलोमीटर दूर असलेल्या या नाक्यावर तो सकाळी 4 वाजता उठून पायी चालत यायचा. कारण रिक्षाचे 20 रुपये त्याला दररोज वाचवायचे असत. दुसरी गोष्ट, मला तिच्या शरीराचं नेहमी अप्रूप वाटायचं. म्हणायला उंच, देखणी आणि धिप्पाड होती, पण थोडी धनुष्यासारखी वाकलेली. म्हणजे मानेपासून ते कमरेपर्यंत, जे आपण कुबडेनं म्हणतो तशी वाकलेली. वय असेल 40च्या आसपास. डागळलेल्या रंगाची साडी आणि हाती खुरपणी घेऊन गावाच्या पूर्वेला असलेल्या रानात ती दररोज सकाळी निघून जायची आणि संध्याकाळी आम्ही क्रिकेट खेळत असू तेव्हा ती परत यायची. तेव्हा ती आणखीनच वाकलेली असायची. नंतर कळलं की गेली 20 ते 25 वर्षे ती 28 ते 30 किलोचे केळीचे घड डोक्यावरून सलग वाहत आहे. 150 रुपये रोजाप्रमाणे. आधी 20 रुपये रोज, आता 150 रुपये रोजाप्रमाणे. आणि आताही ती तेच काम करते. जर तुम्ही रावेर किंवा जळगावच्या ज्या भागामध्ये केळी वगैरे उत्पन्न जास्त होते त्या भागात आलात तर तुम्हाला ही परिस्थिती दिसेल. आणि विशेष म्हणजे ज्या महिला कामगार आहेत, ज्या केळीचे घडं वगैरे वाहायला जातात, त्यांची परिस्थिती खरंच अनाकलनीय असते. आपण ज्याला म्हणू की आपण विचार नाही करू शकत, इतकी कठीण असते आणि भयावह असते. आणि वेज डिफरन्सेस भरपूर असतो. पुरुषांना जितकं मिळेल त्याच्या आय डोंट नो 70% किंवा 50% तरी त्यांना मिळत असतो फक्त. तिसरी कथा, कुठे जायचं आहे जर असं तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील घरी जायचं आहे. तुम्ही परत विचारलं की घरी का जायचं आहे, ते उत्तर देतील घरी आलेलं मरण रस्त्यावर आलेल्या मरणापेक्षा चांगलं असतं. काल मुझफ्फरनगरला गुजरातहून एक महिला मजूर आपल्या 1-1.5 वर्षाच्या मुलासोबत पायी येत होती. आणि जेव्हा ती मुझफ्फरनगरला पोहोचली तेव्हा भुकेनं आणि उष्णतेनं तिला चक्कर आले आणि ती पडली. आणि तिचं एक 1-1.5 वर्षाचं बाळ होतं. तिचा पदर ताणत होतं. त्याला वाटत होतं आई आता उठेल, बट आई उठली नाही. कारण आई भुकेमुळे लाचार झाली होती आणि पायी चालून लाचार झाली होती. अख्खं आयुष्य काढलं असेल त्या राज्यामध्ये इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करताना. बट शेवटी कामगारसुद्धा भुकेमुळे जो आहे तो हरतो. आणि ते चित्र दररोज बघायला मिळतं आहे आपल्याला आज. आणि जर आपण इन्फॉर्मल सेक्टर जे कामगार आहेत त्यांचा जर रेशो बघितला तर 81% लोक जे आहेत भारतात ती इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करतात. आणि जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करतात त्या कामगारांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात. ओके, खरी अर्थव्यवस्था कोण चालवतात? इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जे आता मायग्रंट होऊन काम करत आहेत लोक इकडच्या तिकडच्या राज्यांमध्ये. कन्स्ट्रक्शन साईट असेल किंवा मग घरची कामं असतील किंवा काही असेल, तर त्यांच्या कामावरती, त्यांच्या मेहनतीवरती आज आपली भारतीय अर्थव्यवस्था जिवंत आहे. दारूच्या दुकानांवर कदाचित असेल, पण जर ते कामगार नसतील तर आपण नाही येतो, आपण शून्य आहोत. कारण आपली घरं पण त्यांनीच बनवली आहे कुठेतरी. दरवर्षी निदान 48,000 कामगार कामाच्या ठिकाणी जे अपघात होतात त्याच्यात मरण पावतात. आणि याच्यामध्ये सर्वाधिक संख्या जर बघितली तर कन्स्ट्रक्शन साईटवर जे काम करतात त्यांची संख्या आहे. आणि मोठ्या कन्स्ट्रक्शन साईट बघितल्या असतील तर तिथे ज्या कॅप्स वगैरे असतात, कोड असतात त्यांचे रंगाचे वगैरे, तर त्याहून आपल्याला कळते कोणता कामगार कुठे आणि कसं काम करतोय. बट बहुतांश ठिकाणं अशी आहेत जिथे कामगार कायद्यांनी ज्या काही सूचना केल्या की 25 कामगार असतील तर तुम्ही एक शौचालय वगैरे पुरुषांसाठी बांधलं पाहिजे, 30 महिला असतील समथिंग. म्हणजे मला माहिती नाही अपडेटेड कायदा काय म्हणतो, बट जेव्हा 2016ला वाचलं होतं तेव्हाच मला आठवते की 25 महिला असतील तर बहुतेक पाळणा घरं, थुंकी पात्र वगैरे ही सगळी सुविधा असायला पाहिजे. पण इव्हन
जर कुठे काम करत असतील तर मूव ऑन होता यायला पाहिजे कामगारांना, यासाठी सुद्धा स्पेस असला पाहिजे कारखान्यात. पण रियालिटी तुम्ही बघितली तर हे काहीच नाही आहे. त्यामुळे अपघात होत आहेत आणि कामगार दरवर्षी मरत आहेत. आणि माझी एक मैत्रीण आहे श्वेता, तिने कदाचित परवा की कालच एक पोस्ट केली. एक प्युरिफायर आहे पाण्याचं, हे करणारं. तर त्यांनी एक ॲड काढली की इंग्लिशमध्ये होती पण मी मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो की अ, तुमची कामवाली बाई कणिक मळत असेल आणि कदाचित तिचे हात इन्फेक्टेड असतील, तर याच्यातून तुमचा क्लास डिफरन्स पण समजून येतो. कामगारांबद्दल तुम्ही किती डिग्निटी, किती इज्जत देताय त्यांना, ते पण कळून येते. सो कॉल्ड हायर क्लासमध्ये राहून आपण ज्या मेड आहेत, घरकाम करणारे कामगार आहेत इन्फॉर्मल सेक्टरमध्ये, त्यांची पिळवणूक तर करतोय, पण इव्हन त्यांना ब्लेम पण करतोय, टार्गेटेड पण करत आहोत असल्या पोस्टमुळे किंवा मग असल्या ॲडव्हर्टाईजमुळे. आणि थँक्स श्वेता त्याबद्दल की तू ते पाठवलं होतंस. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत कामगारांबद्दलच्या पण. एक रिसर्च पेपर मी तयार केला होता, जर मी संस्थे VSM सोबत शेअर करेल तो, ज्यात मी ही आकडेवारी वगैरे मांडली होती इन्फॉर्मल सेक्टर जे कामगार आहेत त्यांच्याबद्दल. जे काम करतात त्यांना इव्हन स्वतःच्या ज्या विशेषतः महिला आहेत, तर रेप किंवा मग जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून शारीरिक मानसिक छळवणूक होत असते त्यांची, किंवा मग कामाचा मोबदला त्यांना दिला जात नाही योग्य, किंवा हाफ प्राईस दिली जाते फक्त. त्या ज्या पैसा कमवतात त्याच्यावर त्यांचा स्वतःचा हक्क नसतो. त्यांचे पती किंवा सो कॉल्ड त्यांचे रक्षण करणारे जे आहेत ते पैशांवर मालकी हक्क हे करतात. कास्ट मॅटर करते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जे कामगार वर्ग काम करत आहे त्यांच्या याच्यामध्ये. आणि एक UN चा 2009चा रिपोर्ट सांगतो की 61 लाख लोक दरवर्षी इंटर इंडिया म्हणजे भारतामध्येच फक्त स्थलांतर करतात. आकडेवारी भरपूर मोठी आहे. आणि आता जर तुम्ही मजुरांचं पलायन बघत असले प्रत्येकाच्या गावाकडे किंवा घराकडे, तर तुम्हाला ती रियालिटी कळूनच येईल. तर ह्या 2 थीम मी ॲक्च्युली निवडल्या होत्या फक्त. आणि हुंडाबळी असेल किंवा मग रस्ते बांधणी असेल किंवा सगळ्यांचा आवडता विषय प्रेम असेल, तर मी डार्क साईडच बघतो नेहमी. मला ब्राईट साईड बघायला आवडत नाही, कारण तोच विचार आहे माझा, जोपर्यंत तुम्ही डार्क साईड सोसायटीची किंवा कोणत्याही एका मुद्द्याची बघत नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर प्रकाश टाकून ती नवनिर्मित करू शकत नाही, किंवा सृजन जे म्हणतो आपण ते आपण निर्माण करू शकत नाही केव्हाच. सो प्रेमाच्या पण मी डार्क साईडवरच लिहित असतो आणि त्या स्टोरीज बघत असतो. सो ह्या 2 थीम होत्या. आणि 22:44 झालेत आता. सो मला थोडं आवर्त घ्यावं लागेल, कारण त्यानंतर आपण बोलूयात की या स्टोरीज कुठे मिळतात आणि कशा शोधायच्या किंवा मग कशा लिहायच्या. तिसरी माझी थीम होती हुंडाबळी, बट वेळेची मर्यादा असल्याने मी ती न हे करता काही डिफरंट, काही वेगळ्या ज्या स्टोरीज आपण 3-4 वाक्यांमध्ये या सत्यकथा सोसायटीच्या लालटेनच्या आपण लिहू शकतो, त्या मांडतो आहे. ज्या मी हिंदीत लिहिल्या होत्या ॲक्च्युली आणि वेगळ्या होत्या, मी मराठीत ट्रान्सलेट करून त्या वाचतो इथे. आज माझा नातू घरी आला आणि त्याने मला मिठी मारली आणि तो हसत हसत बोलला, दद्दू म्हणजे दादाजी. दद्दू, आज मी ना आयुष्यातलं, आज मी न खानदेशी शब्द आहे, तो निघून येतो कधी कधी, माफ करा, बट दद्दू, आज मी आयुष्यातलं पहिलं रक्तदान केलं. दादाजी विचार करत होते, काश जर असं झालं असतं तर, म्हणजे 40 वर्षांपूर्वी जर मी माझं पण रक्त तिला दिलं असतं तर ती कदाचित आज वाचली असती. याच एक याच्यातली दुसरी शॉर्ट स्टोरी आहे. एका गर्दीच्या रस्त्यावर एक अपघात झाला आणि त्यात जो जखमी व्यक्ती होता तो 8 मिनिटं तळफळत होता आणि शेवटी तो मरण पावला. काही वेळानंतर पापण्या वगैरे सगळं बंद झालं आणि तो पूर्णपणे शांत झाला आणि गर्दी तशीच राहिली. ही गोष्ट मला कशी कळली? तिथे उपस्थित असलेल्या माझ्या एका मित्रानं मला ती चित्रफित पाठवली. तर स्टोरी छोटी आहे, पण म्हणजे कथा छोटी आहे आणि रियालिटी बेस आहे. म्हणजे खरंच त्यावेळेला मित्राने ती चित्रफित पाठवली होती आणि त्याच्यातून हेच एक डार्क साईड मांडली की
अशा वेळेला आपण अपघात होतो तेव्हा कॅमेरेज वगैरे ऑन करून आपण शूट करत असतो. इवन पण बॉदर करत नाही की ॲम्ब्युलन्सला कॉल करावा किंवा मदत करावी त्या व्यक्तीला. तिसरी स्टोरी आहे हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये आपल्या शेवटचे क्षण मोजत असलेल्या पत्नीचा हात त्याने हाती घेतला आणि त्या हाताला त्याने ओठांनी स्पर्श केला आणि तो बोलला, खोटं बोलला, तुम्हें कुछ नहीं होगा, तुला काही नाही होणार. ही गोष्ट ऐकून त्या खोलीमध्ये उपस्थित असलेले यमदूत मनातल्या मनात म्हणाले, जर तू इतकंच प्रेम ती जिवंत असताना दाखवलं असतं तर. तर सोसायटीत आपण असे भरपूर लोक बघतो समाजामध्ये की जिवंतपणी कोण्या व्यक्तीची किंमत करत नाहीत. इवन एक गोष्ट ऐकली होती फेसबुकलाच बहुतेक किंवा वाचण्यात आली होती की घरात कटकट करते बायको म्हणून त्या आजोबांनी बहिर असण्याचं आयुष्यभर सोंग केलं आणि इग्नोर केलं आणि त्या आजीला वाटायचं खरंच यांना ऐकू येत नाही. पण जेव्हा त्यांची वेळ आली शेवटची तेव्हा त्यांनी बोलवलं आणि तिला माफी मागितली की मी नाटक करत होतो. तेव्हा आजी काहीच बोलले नाही, फक्त खाली बसली आणि रडली. कारण घरात असून सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याशी बोलत नसतील किंवा त्यांचा स्पर्श होत नसेल तर त्याहून वाईट गोष्ट कोणती नसते. पण तेव्हा आजोबांकडचा वेळ निघून गेला होता आणि ते पास आऊट. त्यामुळे या छोट्या छोट्या भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण दररोज बघतो आहेत. आणि लालटेन असं नाही आहे की हा लिहू शकतो, हे लिहू शकते किंवा काही. तुम्ही प्रत्येकजण लालटेन बघतो. म्हणजे लालटेन मी प्रातिनिधिक शब्द वापरतोय आता पण की सोसायटीच्या समाजाच्या ज्या जिवंत कथा आहेत, ज्या लाईव्ह स्टोरीज आहेत सोसायटीच्या, त्या ज्या आपण बघतो त्या सगळ्या लालटेनच आहेत. त्यामुळे प्रातिनिधिक शब्द मी लालटेन वापरतो आहे. आणि तुम्ही पण बघत असाल तुमच्या आजूबाजूला हे वाक्य मी परत परत कदाचित 7 वेळा बोललो आहे. मला काउंटिंगची सवय आहे, सॉरी. बट त्याच गोष्टीवर माझा भर असतो की सगळेजण करू शकतात किंवा सगळेजण लिहू शकतात. ते असं नाही आहे, कमीपणा वाटण्याची काही गरज नाही आहे त्यामध्ये. आता काही दुसऱ्या ढबाच्या स्टोरीज आहेत किंवा कहाण्या आहेत, त्या मी हिंदीत वाचतो. माफी असावी कारण इतक्या जलद माझ्या स्टोरींचं मीच ट्रान्सलेशन करणं आणि ते जमत नाही. आणि खरं सांगू, माझं पहिलं पुस्तक हिंदीत मी प्रकाशित केलं कारण कदाचित मी मराठीत त्या स्टोरीज प्रकाशित केल्या असत्या तर मी त्या लिहू शकलो नसतो. कारण मराठीत जो भाव आहे किंवा ज्या भावना आहेत तर थरथरत मी त्या लिहू शकलो नसतो. कारण त्या वेदना आपल्या भाषेतून मांडणं खूप कठीण असते. त्यामुळे हिंदीचा सहारा घेतला. पण यापुढे मराठीत प्रयत्न करेल. पण ज्या लिहिल्या आहेत लालटेनच्या त्या मी तुम्हाला हिंदीतच आता वाचून दाखवतो, 3 किंवा 4, कारण वेळ तशी होत आली आहे. किसी गांव के बाहर एक तेंदुए को लोगों ने पत्थर मार मार कर ख़त्म कर दिया. किसी गांव के बाहर एक तेंदुए को लोगों ने पत्थर मार मार कर ख़त्म कर दिया. तेंदुआ आपला बिबट्या. पर आखिर तक सच्चाई पता नहीं चली कि तेंदुआ लोगों के घरों में घुसा था या फिर लोग तेंदुए के घर में घुस बैठे थे. ही जी स्टोरी आहे, ही जी कथा आहे, ही जे नेचर आणि ह्युमन कन्फ्लिक्ट आहे सध्याच्या घडीला, त्यातली प्राथमिकता किंवा त्यातील संघर्ष जो आहे तो दर्शवते. दुसरी आहे जी प्राण्यांना अनुसरूनच लिहिली होती की आज फिर से उस गली में कत्ले आम हुआ था. आज फिर से उस गली में कत्ले आम हुआ था. किसी एक कुत्ते ने एक छोटे बच्चे को काट लिया और लोगों ने गली के सैकड़ों कुत्ते मार गिराए. ती म्हण मला ॲक्युरेट आता आठवत नाही आहे, पण कुत्र्याला आपण इमानदार प्राणी समजतो आणि
त्यावर भरपूर स्टोरीज किंवा भरपूर कथा पण लिहिल्या गेल्या आहे आणि तो एक माझा पार्ट आहे लालटेनचा की माफ करा, सर्व समावेशक ज्या कथा आहेत किंवा जी पात्र आहेत आजूबाजूला त्यांच्याबद्दल लिहावं. मग ती गाय असेल, कुत्रा असेल, बैल असेल, माणूस असेल, डझंट मॅटर, कारण ते समाजाशी रिलेटेडच आहेत आणि यातून माणसांची क्रूरता पण दिसून येते आणि माणसांचं प्रेम पण दिसून येतं. उत्तर की ओर से आने वाले परिंदे बस हवा में अपने पंख फड़फड़ाते रहे. उनके प्यारे तालाब पर आज कोई इमारत खड़ी हो गई थी. पक्ष्यांचं स्थलांतरण दरवर्षी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि स्थलांतरण प्रजननासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पक्षी करत असतात. पण आजच्या घडीला ही परिस्थिती झाली की आपणच पक्ष्यांची जी पाणस्थळं किंवा पाण्याची ठिकाणे जी होती त्यांना उद्ध्वस्त करून तिथे इमारती उभारल्यात. बेंगलोरला 2 वर्ष होतो. तिथला अनुभव खूप भयानक आहे. सँड्रा म्हणजेच जिथे पाण्याचं तळं किंवा तलाव असायचा त्या जागेला म्हणायचे. पण आज मी आकडेवारी माफ करा मी रिमाइंड केली नाही, बट ज्या ज्या मेन जागा आहेत तिथे आज मेट्रोज किंवा इमारती उभ्या राहिल्यात आणि तळे तुम्हाला फक्त जुन्या नकाशांमध्ये, गुगल अर्थमध्ये पण तुम्ही शोधलं तर जुन्या वर्षीच दिसतील. यावर्षी सगळी पाण्याची तळं नष्ट झाली आहेत आणि ही कन्फ्लिक्ट आहे माणसांची. स्वतःच्या हव्यासापोटी जी स्थळं आहेत ती आपण नष्ट करतोय. आज आता शेवटच्या 3 स्टोरीज वाचतो हिंदीतूनच आणि नंतर मग आपण कशा लिहायच्या स्टोरीज किंवा मग काय लक्षात ठेवायला पाहिजे यावर वळूयात. आज फिर एक बार वृद्धाश्रम की वो दीवारें रो पड़ी जब एक बूढ़ी माँ अपने साथियों को बता रही थी, परसों मेरा बेटा मुझे यहाँ से लेने आने वाला है. हे एक खोटं असते जे सत्य कधीच होत नसते, पण वृद्धाश्रमाच्या ज्या भिंती आहेत त्यांना कळत असते की नेमकं काय होणार आहे. शायद आज किस्मत भी बड़ी अजीब थी उन दोनों की. माँ और बेटे का मिलन फिर से हो गया. शमशान में एक अनाथ ने किसी अनजान बूढ़ी को चिताग्नि दी थी. हे चित्र आपण भरपूरदा बघतो. जो वृद्धाश्रम किंवा अनाथालय आहे, एकमेकांना पूरक पालक नसतात किंवा मग सांभाळ करणारे नसतात आणि माणुसकीच्या नात्यानं भरपूर लोक पुढे येतात आणि नकळत का होईना आयुष्याच्या संध्याकाळी का होईना माणसांचा मार्ग सुकर होत असतो नेहमी. सो ह्या कथा आहेत, भरपूर आहेत, भरपूर थीम्सवर लिहिणं झालं आहे आजपर्यंत, बट वेळेची मर्यादा असल्यानं मी ते सध्या मांडू शकत नाही. तर आपण वळूयात आता की जिप्सी माफ करा, ह्या कथा लालटेन कशा शोधायच्या किंवा कशा लिहायच्या. तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या साहित्य क्षेत्र जे आहे त्याच्यात आपल्या मानगुटीवर एक भूत अगोदरपासूनच ठेवलं आहे की कथा नेहमी एकांतात लिहिल्या जातात. कथा लिहिण्यासाठी किंवा कविता लिहिण्यासाठी तुम्हाला चहा, कॉफी, निसर्गरम्य वातावरण, गार हवा, झुळझुळ वाहणारं पाणी, या सगळ्या गोष्टी फॅसिनेट केल्या आहेत. ज्यांना गरज वाटते त्यांनाच वाटते आणि आय होप की ती माणसं मग विश्वातल्या कल्पनांवर लिहित असतील, फक्त की फॅसिनेट करून लिहित असतील गोष्टींना. आणि तो पण एक लिखाणाचा प्रकार आहे, त्यामुळे मी विडंबन करत नाही आहे, माफ करा. पण जो गैरसमज आहे की एकांतात कथा या गोष्टींमुळे चांगल्या लिहिल्या जातात किंवा कविता चांगल्या लिहिल्या जातात, पर्सनल मत आहे माझं वैयक्तिक की तसं काही नसते. ज्या वेळेला तुम्ही किंवा मग एक मिसकन्सेप्शन आणखी एक असते की प्रेमभंग होतो किंवा दिल को जब दर्द होता है तभी एक अच्छा शायर या फिर अच्छा कवी या फिर अच्छा ऑथर बन सकता है. तर तसं काही नसते. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या समाजातल्या मौती, मरणं जेव्हा डोळ्यांसमोरून चाललेले दिसतील आणि जेव्हा तुमच्या काळजात खुपेल तेव्हा स्टोरी लिहिली जाते खरी. हे माझं मत आहे वैयक्तिक. सो त्यामुळे हे मनात नका ठेवू की आपण लिहायला घेतो आहे तर मग चला आपल्याला कुठेतरी माथेरान किंवा मग थंड हवेच्या ठिकाणी ट्रिप काढू, आपण एक हे बुक करू आणि तिथे बसू मस्त निसर्गाच्या ह्याच्यात. तसं काही नसते. डोळ्यांनी बघा, हृदय आपोआप तुम्हाला साथ देईल. जे बोललो
समोर मरण यातना मरण चालताना दिसलं, आपलं नाही पण दुसऱ्यांचं, किंवा घटना घडताना दिसल्या डार्क साईडच्या, ज्या आपण बघायचा प्रयत्न करत नाही, की आपोआप आपली लेखणी पण उत्तर द्यायला तयार असते. महत्त्वाचं दुसरं म्हणजे की कंटेंट महत्त्वाचा असतो. ओके, जेव्हा आपण कथा लिहायला घेतो तर बहुतेक डिस्क्रिप्टिव्ह असतात भरपूर, की ज्या गोष्टींचा त्यात समावेश नसायला पाहिजे त्या गोष्टी पण त्यात ॲड केल्या जातात कंटेंटमध्ये, पण तसं नको असायला, किंवा जास्त लांबी पण नसावी कथेची. ह्या ज्या तुम्ही जिवंत स्टोरीज लिहिताय त्याची, नाहीतर मग त्या जिवंत नाही वाटत, त्या कल्पना केलेल्या वाटत असतात. सो हे कदाचित टाळायचं, की भरपूर तुम्ही कंटेंट तयार करताय आणि लांब मग फॅसिनेट करायचा प्रयत्न करता. नाही, जे रियालिटी आहे ती आहे, कारण आपण जो वाचक आहे तो वाचक वर्ग पण रियालिटीच स्वीकारतो. भाषाशैली, सर्वात महत्त्वाचं भाषाशैलीसाठी वाचन जास्त वाढवा. मग ते फणीश्वरनाथ रेणू असतील, पु ल असतील, अत्रे असतील, किंवा मग माडगुळकर असतील, कोणीही असेल, किंवा मग दया पवार असतील, कोणीही असेल. तर प्रत्येक भाषेची शैली वेगळी आहे, प्रत्येक लेखकाची शैली वेगळी आहे. एक सस्पेन्स असतो, एक चढउतार असतो, किंवा मग विशिष्ट मांडणी असते प्रत्येक लेखकाची. सो वाचन भरपूर करा, आणि नंतर मग आजूबाजूला बघा तुमच्या, कवाडा उघडी करून, आणि पहिल्याच टप्प्यात तुम्ही चांगलं लिहू शकाल, किंवा चांगलं लिहिणं काय आहे ॲक्च्युली हे माहीत नाही. जो कोणी लिहितो तो चांगलंच लिहितो, सगळं काही चांगलंच असतं लिहिलेलं, कारण कोणाला दुखावण्याचा किंवा मग कोणाच्या शब्दांनी एकदम खोल जखम करण्याचा त्या लेखकाचा उद्देश नसतो. सो ती कवाडं उघडून जी भाषाशैली अवगत आहे किंवा जे शब्द आहेत ते ते वापरून लिहा. सुरुवात कशी करायची आता, तर मी ॲक्च्युली पॉईंट लिहून ठेवले आहे, कारण मी भरकटत असतो बोलताना, त्यामुळे माफ करा इकडे तिकडे लक्ष जात असेल तर. तर तिसरा महत्त्वाचा पॉईंट, सुरुवात कशी करायची आता. तर एक महत्त्वाचं की स्वतःपासून सुरुवात करा. डायरी घ्या, तुम्ही दिवसभर काय केलं, सिम्पल वे आहे, तुम्ही काय केलं ते लिहा. थोडं थोडं वर्णन करा. ओके, नंतर तुमच्या शेजारी किंवा शाळेत जाताना किंवा मग कामावर जाताना किंवा कुठेही तुम्ही प्रवास करत असाल तर एखादं कॅरेक्टर शोधा की ज्याच्याबद्दल तुम्हाला अप्रूप वाटत असेल. म्हणजे शाळेमध्ये आपल्या जर सफाई कर्मचारी असतील, काका काकू, त्यांचं निरीक्षण करा की ते काय करतात, त्यांचे हॅबिट्स लिहून ठेवा. ओके, त्यानंतर त्या हॅबिट्सनुसार तुम्ही स्वतःला त्या त्या रोलमध्ये नेऊन बघा की मी जर असतो तर मी काय केलं असतं कदाचित. तुम्ही त्याच्या जागी जेव्हा जाल तेव्हा आपोआप तुम्ही जे कंटेंट लिहिले आहे ते काय करताय दिवसभर, तर तुम्ही स्वतःला त्याच्या जागी ठेवाल आणि किंवा त्यांच्या जागी ठेवाल, आणि मग तेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात कराल. अरे मी 8 वाजता शाळेत येतो, नंतर झाडू घेतो, आणि मग झाडू ह्या वेळेपासून इथपर्यंत मला मारावा लागतो, मला टॉयलेट साफ करावे लागतात, असं असं. नंतर याच स्टोरीला थोडं अलंकारिक रूप द्या. अलंकारिक म्हणजे एकदम कल्पनेतील रूप नाही, पण थोड्या भावना टाका त्याच्यात. म्हणजे तुम्ही ते काम करताय या भावना जर तुम्ही टाकाल त्याच्यात, किंवा स्वतःला त्या जागी इम्पथाईज होऊन जर ठेवत असाल एखाद्या कॅरेक्टरशी, तर मग ते तुमचं लिखाण एक सत्य असते. कारण तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून, स्टेप इन समवन शूज जे आपण म्हणतो, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांच्या भूमिकेच्या जोड्यामध्ये तुम्ही उभे राहून स्वतःचा विचार करता आणि नंतर मग लिहायला सुरुवात करता. तर ती रिॲलिटी असते एक तुमची पण, आणि सर्वात महत्त्वाचं सोसायटीची पण, किंवा मग ज्या घटकांना आपण दररोज बघत असतो. म्हणजे मुन्नाबाईमध्ये ते मकसूद चाचाला तो मिठी मारतो प्यार की झपकी, त्यांची तक्रार असते अगोदर, पण नंतर जो मुन्ना असतो संजय दत्त, तो त्यांना मिठी मारतो तेव्हा त्यांना कळते की अरे कोणीतरी रेकग्नाईज करते आपल्याला, कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. त्या कॅरेक्टरला पण छान वाटते. त्यांच्याशी बोला, जितकं तुम्ही बोलाल जितकं त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल. केस स्टडीज तयार करा, स्टोरीज तयार करा की आपण आणखी काय जाणू शकतो यांच्याबद्दल, यांचा भूतकाळ कसा असेल, यांचं भविष्य कसं असेल, मग नंतर यानंतर या गोष्टी थोड्या थोड्या जर लक्षात ठेवल्या तर लिखाण इतकं कठीण काम नाही आहे. आणि नाहीच आहे ते, आपण होमवर्क करत असतो. म्हणजे ॲक्च्युली रट्टा सिस्टीम आहे आपल्याकडे, माफ करा, बट आपण होमवर्क करत असतो आणि त्या रट्टा सिस्टीममुळे आपल्याला एक सवय पडलेली असते की ठीक आहे जे पुस्तकात आहे तेच लिहायचं. बट
आपण आजूबाजूला जर बघून पुस्तकाच्या भाषेमध्ये जर लिहायला प्रयत्न केला तर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जर तुम्ही आजूबाजूला बघून ती स्टोरी पुस्तकाच्या भाषेमध्ये, जशी पुस्तकात स्टोरी सांगितली जाते त्या फॉर्ममध्ये जर लिहायला सुरुवात केली, कॅरेक्टर चेंज करून त्या कॅरेक्टरच्या जागी स्वतःला बघून, तर लिखाण सोपं होऊ शकते आणखी. सर्वात महत्त्वाचं की कोणाला बहुतेक लोक म्हणतात की मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न करते, मला लिहिता येते, मला लिहिता येत नाही. पण खरं सांगू का, प्रत्येकजण लिहितो. हर कोई शायर होता है, हर कोई रायटर होता है, फक्त आपण प्रयत्न करत नाही. कारण तुमची लेखणी आहे ना आयुष्यभर, म्हणजे प्रत्येकाची, जे ऐकत आहेत किंवा जे ऐकणार आहेत आता सेशन, प्रत्येकाची जी लेखणी आहे ना त्या लेखणीला एक एक शोध असतो, पात्रांचा शोध असतो. मग ते पात्र तुम्ही असाल, तुमच्या परिवारातले कोणी सदस्य असतील, आजूबाजूला राहणारे लोक असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, किंवा मग इतर लोक, समाजातले इतर घटक, सर्वात महत्त्वाचं दुर्लक्षित घटक असतील, तर ती पात्र आपली वाट बघत असतात. ओके, म्हणजे रस्त्यानं जेव्हा तुम्ही जात असता आणि कोणीतरी कटोरा घेऊन तुमच्या समोर उभं राहते, किंवा मग सिग्नलवरती जेव्हा तुम्ही असता आणि मुलं खेळणी किंवा मग उन्हापासून रक्षण करता यावं म्हणून ती एक प्लास्टिकची हे असते ती विकायला येत असते, किंवा फुगे विकायला येत असतील, तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघा एकदा. जे हाकलून लावण्यापेक्षा एकदा डोळ्यात बघा. तुम्ही विकत घेत नसाल, काही करत नसाल, इट्स ओके, बट त्यांच्या डोळ्यात एकदा बघा. ती तुमच्या लेखणीची पात्र आहेत. किंवा मग शहरात असाल तर तुमच्याकडे जो विजेच्या मीटरचा फोटो काढायला येतो त्या व्यक्तीशी एकदा 5 मिनटं बोलून बघा. त्याचं आयुष्य काय एकदा एकदा जाणून बघा. स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये ठेवा आणि लिहून काढा अनुभव कसा आहे तर. किंवा मग गावामध्ये, ग्रामीण भागात विशेषतः ग्रामपंचायतचे कार्यकर्ते असतात जे पाणी व स्वच्छता समितीत असतात. त्यांचं काम असतं एका स्पेसिफिक वेळेला पाणी सोडणं गावासाठी. कोणत्या एरियात कोणता वॉल ओपन करायचा आणि किती वेळ पाणी सोडायचं हे त्यांच्याकडे असतं. तो माणूस कधी दिसत नाही. पाणी कसं येतं नळाला हा प्रश्न आधी पडायचा, पण आता जाणून घेतलं की ती व्यक्ती आहे आणि आता म्हातारी झाली आहे, थरथरत थरथरत ती तरीसुद्धा ते वॉल पलटवते, त्याच्याने काम होत नाही तरीही. त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांची स्टोरी कळली. सो अशी भरपूर माणसं आहेत, भरपूर व्यक्ती आहेत ज्यांच्याशी आपण बोलू शकतो, कनेक्ट होऊ शकतो आणि लिहू शकतो. आणि खरं म्हटलं तर लालटेन तेच आहे की डॉक्टर कोल्हे, म्हणजे डॉक्टर रवींद्र कोल्हे बाबा नेहमी म्हणतात की तुम्ही फक्त कंदील घेऊन चाला, रस्ता आपोआप आपल्याला मिळत जातो. जितका हवा आहे तितका रस्ता आपल्याला मिळत जातो. आणि जर ती लेखणी आपण कंदील म्हणून वापरली तर तुम्हाला पावलोपावली तुमचे कॅरेक्टर, तुमचे पात्र मिळत जातील. आणि एक एक खरं सांगू का, जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत जाता किंवा त्या व्यक्तिरेखेत जाता आणि ती लिहायचा प्रयत्न करताना तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करता, तुम्ही सत्य जगासमोर, लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करता, तेव्हा खूप अप्रूप वाटते किंवा मग खूप भरून येते, खूप आनंद पण होतो. कधी कधी हसतो आपण, कधी कधी आय डोंट नो, बट रडतो सुद्धा. कारण पात्रांना कागदावर उमटवणं सुद्धा इतकं सोपं काम नसते. पण तुम्ही त्या 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 कॅरेक्टरमध्ये जाऊन जर केला प्रयत्न, हात थरथरत का होईना, जर लिहिलं तर ते एक अजरामर असतं पात्र. आणि लिहा, काहीही लिहा, तुम्हाला कविता, कथा, कशी, कोणाबद्दल कशीही काहीही लिहा वाटलं तरी ते लिहा. कारण मी नेहमी म्हणतो की कोऱ्या कागदासारखी मन मोकळं करायला जागा नाही आहे या जगामध्ये. कान आजकाल मिळत नाहीत आपल्याला, त्यामुळे कागदच आपला मित्र आहे, कागदच आपली मैत्रीण आहे आणि सोबतीसुद्धा आहे. आणि जर तुम्ही आता काही लिहिलं आणि 10 वर्षानंतर जी डायरी तुम्ही लिहिली आहे किंवा काही जर लिहिलं आहे ब्लॉग, 10 वर्षानंतर तो ओपन केला तर तुम्हाला ती पात्र अजरामर झाल्यासारखी वाटतील. म्हणजे शाई पुसटची असेल आणि जर डिजिटल याच्यावर लिहिलं असेल तर केबी कदाचित कमी झालेला असेल, पण ती पात्र अजूनही जिवंत असतील आणि ती आपलीशी वाटतात. नंतर जेव्हा तुम्ही तुमचीच लिहिलेली पात्र वाचता पुन्हा पुन्हा, तेव्हा ती लेकरासारखी वाटतं आणि तेव्हा आपण आपल्या पात्रांची आई होतो. आणि आई झालंच पाहिजे, कोणत्याही पद्धतीने व्हावं. बोलताना आई व्हायला पाहिजे, लिहिताना आई व्हायला पाहिजे.
तर त्या पात्रांना बघून आपण आई होतो. ते आपलं लेकरासारखे असतात पात्र, कारण आपण त्यांना प्रेमाने कुरवाळतो. इव्हन आपण जर एखाद्या क्रूर माणसाची गोष्ट जरी लिहित असलो तरी आईसारखा संताप आपण त्या पात्रात उमटवतो. कधी कधी आपला पेन खूप खोलवर जातो ते लिहिताना, कधी कधी आपण हळूवारपणे लिहितो. पण ही तीच पात्र आहेत जी जी आपल्याला लाईफटाईम सोबत असतात. आणि जो सॅटेलाईटचा, जर प्रत्येकाने जर ही पात्र अशी लिहायची सुरुवात केली तर कदाचित एक दिवस सॅटेलाईटवरती हा लालटेनचा सगळा प्रकाश सगळीकडे दिसणार आहे. सो प्रयत्न करा लिहायचा. आणि लेखणी उचला. मी काही मोठा लेखक वगैरे नाही आहे, फक्त जे दिसत असेल ते लिहितो, जसं असेल तसं लिहितो. आणि हां, तुम्ही तुमच्या पात्रांना किंवा त्या परिस्थितीला जेव्हा लिहत आहात तेव्हा एक गोष्ट नक्की करायची की तुम्ही त्यांची तुलना कोणत्या अशा गोष्टीशी करत आहात. फॉर एक्झाम्पल की आत्ताच आपण पहिल्या स्टोरीमध्ये आपण म्हटलं होतं की चकचकीत कारखान्याच्या काळसर पडलेल्या चिमण्या आठवल्या वस्तीला बघून. म्हणजे कारखान्याची चिमणी जी आहे ती वर्षानुवर्षे तशीच असते. जर ते एक एक्झिस्ट पॉईंट असतो वायूचा, जर तो निघाला नाही तर पूर्ण धुवा धूळ जे काही असेल ते कारखान्यातच असेल. पण त्याकडे आपण कधी लक्ष देत नाही, पण ती गंजत जाते अधूनमधून आणि ठार होत जाते ती चिमणी जी असेल, जे काही असेल ती. एक मिनिट. हां दादा. हो, माफ करा. तर कंपेअर करताना की आता वस्तीला चिमणी, कारखान्याची चिमणी हा शब्द वापरला, त्याचं कारण एकच होतं की दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे. वस्ती किंवा वस्तीत राहणारे लोक जे आहेत ते सुद्धा वर्षानुवर्ष त्यांचं आयुष्य असंच गंजत आलेलं आहे आणि दुर्लक्षित आहे नेहमीप्रमाणे. सो ते कम्पेअर करताना एक लक्ष ठेवा. शेवटी दोन स्टोरीज वाचूयात आपण आणि इथे थांबूयात. आज पहली बार आज पहली बार कुछ उल्टा नज़ारा नज़र आया. नकाब लगाने पर जोकर दुखी नज़र आया और उतारने पर हंसता मुस्कुराता. क्या दुनिया भी ऐसे ही बदल गई है. ही छोटी 3 वाक्यांची कथा हेच सांगते की मुखवटे आज भरपूर आहेत माणसांचे आणि ते आपण ओळखायला पाहिजेत, कारण जो आपल्या समोर जसा असतो तसा कदाचित मागे नसतो किंवा मग ॲक्च्युअल आयुष्यात नसतो. दूसरी कथा की आज अलमारी में कुछ पुराने कपड़े एक कोने में पड़े हुए नज़र आए, जो सिर्फ एक ही बार पहने गए थे कॉलेज फंक्शन के दौरान. और आज उन लोगों की भी याद आ गई जो हज़ारों यादें दे गए हैं एक ही मुलाकात में. आयुष्यात आपल्याला भरपूर अशी माणसं भेटतात की जी काही काळ आपल्या खूप जवळ असतात आणि नंतर दुरावत जातात किंवा आपला संपर्क त्यांच्याशी कमी कमी होत जातो. आणि अचानक एके दिवशी आपण जुनी अलमारी किंवा काही शोधत असतो तेव्हा त्यांच्याशी आपली भेट होते, त्यांच्याशी आपली ओळख होते आणि आपल्याला ते जुने दिवस आठवतात. पण वेळ निघून गेलेली असते, कारण कुठेतरी आपला इगो किंवा मिसकम्युनिकेशन जे काही म्हणा, त्यामुळे ती माणसं आपल्या दूर गेलेली असतात किंवा आपणच कधी प्रयत्न केलेला नसतो. रेल की पटरी पर अब वह सिर्फ अकेली थी. उसने दाई तरफ मुड़ के देखा तो उसे वह पेड़ नज़र आया जहाँ उसका आखरी वक्त रखा गया था. ही एक 2018ला एक आत्महत्या झाली होती बिहारमध्ये. त्या बेसवर 3 वाक्य लिहिले होते की त्याने घरच्यांच्या विरोध म्हणून समथिंग किंवा फायनान्शियल रिझन होते त्यामुळे आत्महत्या केली होती. आणि त्याची प्रियसी जी आहे त्याला बघायला रेल्वेच्या पटरीवर होती आणि तिला नंतर काहीच दिसलं नाही, कारण त्याला लगेच दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. एक मिनिट फक्त. आणि शेवटी जर
जे लालटेनचे आता हे होणार आहेत साक्षीदार, त्यांच्यासाठी एक जे लिहितात त्यांच्याबद्दलच लिहिले आहेत काही वाक्य. सो त्या 3 छोट्या छोट्या 2-2, 3-3 वाक्यांच्या स्टोरीज आहेत. तर त्या वाचतो आणि इथे आपण समाप्त करूया. नंतर 10 मिनटं आपण प्रश्नोत्तरं घेऊयात. बड़ी जिज्ञासा से उसने उससे पूछा, तुम लिख कैसे लेते हो? बड़ी जिज्ञासा से उसने उससे पूछा, तुम लिख कैसे लेते हो? नीचे झुकी नज़र और उसका जवाब, लिखता नहीं, बस याद आया हुआ कल कागज़ पर जिंदा उतारने की कोशिश करता हूँ. म्हणजे जो लिहिणारा आहे तो तेच सांगतो की मी लिहत नाही, फक्त जो काळ आहे किंवा येणारा काळ आहे, जो जिवंत काळ आहे तो आठवतो आणि तोच मांडायचा, तोच लिहायचा प्रयत्न करतो. 2. आज कविता करते हुए उनकी कलम स्याही बिना ही आगे चल रही थी. शायद दर्द का कोई एक कतरा रेखाओं की निशानी मिटा रहा था. काही सॅडिस्टिक लेखकसुद्धा आहेत जे ज्यांना ही शॉर्ट स्टोरी लागू होते. द सॉरो ऑफ यंग वर्थर नावाचं एक पुस्तक आहे. जोहान गोथे समथिंग नाव आहे त्या लेखकाचं. तर ते जे पुस्तक होतं ते सगळ्यात दुःखदायी पुस्तक लिहिलं होतं त्याने, आणि ते पुस्तक वाचून हजारो लोकांनी आत्महत्या पण केली आहे आणि ते बॅन आहे पुस्तक आता. सो हे त्याच्यासारख्या लेखकांना उद्देशून होतं, किंवा मग जे एकदम दुःखदायक लिहितात त्यांच्यासाठी होतं की ते कापरं भरत असते किंवा त्यांनी काहीतरी केलं असते. म्हणजे इवन कलाकार म्हणून वेन गॉगला जरी आपण आठवलं तरी स्वतःचा कान कापला होता, डोक्यात गोळी झाडली होती आणि तेव्हा त्यांनी चित्र काढली होती. तर त्या वेदना जेव्हा ते रिअलाईज करतात आणि कागदावर उमटवतात किंवा मग चितारतात, तेव्हाची सिच्युएशन ही कथा सादर करते. तिसरी आहे, वो उसकी आखिरी कहानी आखिरी पन्ने पर लिख रहा था, तो आखिरी पंक्ति के आखिरी चिन्ह पर उसकी कलम रुकते ही उसका आखिरी सांस लेना भी लाजमी था. हे स्वप्न आहे की लिहिताना सगळं काही थांबावं आणि त्यासाठीचा अट्टहास होता ही 2 वाक्यांची कथा लिहायची. की कदाचित तसंच असावं, जाणं जर असलं कधी तर तसंच असावं की शेवटचा शब्द आणि शेवटचा जेव्हा फुलस्टॉप येईल तेव्हाच शेवटचा श्वास थांबायला हवा. हे प्रत्येक लेखकाचं बहुतेक स्वप्न असावं आणि ते असायला पाहिजे. त्यांना उद्देशून हे होतं. सो मला वाटते मी वेळ 52.28 झालेत आता मिनटं. सो जर काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. मी साहित्यिक नाही आहे आणि जास्त थेरिटिकल वगैरे मी साहित्याबद्दल वाचलं नाही आहे. मी जसं असलं जे असलं ते लिहिण्यावर आणि वाचण्यावर भर देतो. सो त्या धाटणीचेच प्रश्न असले तर विचारू शकता आपण प्लीज. मी प्रश्नांची वाट बघतोय. एक मिनिट. हां. ओके. एक इथे थोडं लेट येते बहुतेक, बट एक प्रश्न मला संदेश मिळाला आहे की मागील 1 वर्ष माझा बिहारमधील अनुभव काय होता. सो ॲक्च्युली माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे ते सोशल वर्क आणि डेव्हलपमेंट स्टडीज होतं, पण मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो आहे. तर आधीचे 6 महिने कदाचित नाही, ॲक्च्युअल चॅलेंजिंग होते, कारण बिहारचा सेटअप खूप वेगळा आहे. जाती व्यवस्था जी आहे ती भरपूर आहे. मी एका छोट्याशा गावात राहतो. तुम्ही पोखरामा सर्च केलं गुगलला तर तुम्हाला कळेल. आणि जो एरिया आहे तो थोडा लखीसराय जिल्ह्यामध्ये येतो आणि एरिया थोडा आहे बदनाम आहे. लँड ओनरशिपमध्ये मर्डर केसेस झाले 5-6 कंटिन्यू.
किंवा मग थोडा धाक वगैरे आहे. बट जेव्हा ॲज अ टीचर शिक्षक म्हणून काम सांभाळलं तेव्हा एक गोष्ट आढळली की ती माणसंच आहेत. आणि अ, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे जेव्हा मी आय एम आर बी सोबत एक रिसर्च कंपनीसोबत मी एक काम करायचो डेटा कलेक्शनचं, तेव्हा महाराष्ट्रातली भरपूर खेडी बघितली आहेत आणि लोकांशी जवळून बघितलं आहे, त्यामुळे लिहू पण शकतो. बट बिहारचा कॉन्टॅक्ट तसा वेगळा होता, पण माणसं तीच होती ॲक्च्युअलमध्ये की डोळ्यांमध्ये स्वप्न आहेत. उद्या काय होईल त्याची शाश्वती नाही आहे. आपला भाग तरी इवन महाराष्ट्र पुढारलेला आहे शेतीच्या बाबतीत किंवा तंत्रज्ञानाच्या. बट बिहारमध्ये तसं नाही आहे. बहुतेक गावांमध्ये गंगा नदी जवळ असून सुद्धा आम्ही ज्या गावात आहेत तर माहिती नाही सायंटिफिकली, बट जो रोड आहे त्याच्या उजव्या बाजूला बोर किंवा विहीर असले तर पाणी आहे आणि रोडाच्या डाव्या बाजूला तसं काहीच नाही आहे. सो तो एक प्रॉब्लेम आहे. आणि बहुतांश शेतकरी प्रॉफिटसाठी, ज्या एरियात मी राहतो त्याबद्दल बोलतो आहे रिजनलचा, प्रॉफिटसाठी शेती नाही करत. वर्षभर अन्न स्वतःच्या कुटुंबाला पुरेल एवढीच किंवा अशीच शेती करतात. आणि सर्वात महत्त्वाचं मला वाईट वाटेल ऐकताना, बट महाराष्ट्रीयन आपल्या मुलांमध्ये मी ज्या मुलांना भेटलो, मी सगळ्यांना म्हणत नाही, माफ करा वाईट वाटलं तर, बट माझा कॉन्टॅक्ट मी सांगतो की आपल्याकडील मुलांमध्ये जी जिज्ञासा असायला हवी शिक्षणाची ती बिहारमध्ये जास्त आहे ॲक्च्युली. कारण आमचेच काही स्टुडंट आहेत, कन्फिडेन्शियलिटी आहे त्यामुळे मी जास्त डीपली सांगत नाही. बट एक वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. पण त्यांना जर तुम्ही सांगितलं की संध्याकाळी 6ला या तुम्ही, आपण रात्री 2पर्यंत शिकू किंवा एखादा टॉपिक कव्हर करू, तर ते न खाता पिता कशाची पर्वा न करता तिथे बसून असतील. शिक्षणाची ओढ जी आहे ती ती खूप जास्त आहे तिथल्या मुलामुलींमध्ये. इव्हन 2 वाजता त्यांची शाळा सुटली, दुसऱ्या शाळेत काही गावाचे विद्यार्थी आहेत, त्यांची शाळा सुटली तर ते घरी न जेवण करता काही न करता तसंच दप्तर घेऊन येतात. नंतर आमची जी शाळा आहे 2:30ला सुटते, कोकरामा फाउंडेशन. त्यानंतर ते आम्हाला आमचा वेळ मागतात आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतो. ह्या अनुभवात एकच की एज्युकेशन फील्डमध्ये अचानक गेलो त्यामुळे थोडी धगधग होती आणि त्याकरता 6 महिने माझा फोन वगैरे मी सगळा बंद करून ठेवला होता. फोबिया झाला होता थोडा की आपण करू शकू का हे काम किंवा नाही. बट अम्मा बाबा जसं सांगायचे, डॉक्टर कोल्हे दाम्पत्य, की तुम्ही जिथे आहात तिथे जे करत असाल समाजासाठी असेल, भलेही तुम्ही काही करत असाल तर ते तुमचं सोशल वर्क आहे. ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली आणि मग स्वतःला कसे डेव्हलप करू शकतो आपण यासाठी वर्कशॉप असेल, काही कोर्सेस असेल ते केलेत. नॅशनल जिओग्राफिकसोबत प्रोजेक्ट केला एक आणि त्याचा बॅच मिळाला आहे मला. ती गोष्ट सांगितली असेल बहुतेक भरतदादाने इंट्रोमध्ये. तर तो एक प्रोजेक्ट केला आमच्या विद्यार्थ्यांचा. तुम्ही पोखरामा फाउंडेशन सर्च केलं यूट्यूबला तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. आणि सध्या आमचं जे गाव आहे ते ग्लोबल लेवलला नकाशावरती आलेलं आहे मागील 1 वर्षात. आणि आमची लर्निंग मेथडॉलॉजी म्हणजे अजिम प्रेमजीतूनच माझे सगळे कलिग्ज आहेत, शिक्षक तिथले मित्र आहेत सगळे, त्यामुळे आयडिया शेअरिंग आणि एका पेजवर असतो आम्ही सगळे नेहमी. तर ज्या शिक्षणाबद्दल ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या चेंज होत आहेत की आपण ट्रॅडिशनल शिक्षण पद्धती किंवा मग मॉडर्न शिक्षण पद्धती यांचा मिलाप करून कसं शिकवू शकतो. आमच्या क्लासेस मोस्ट ऑफ दी शेतात असतात, नाल्याच्या काठी असतात किंवा सूर्यमंदिराच्या शेजारी. तिथे बिहारमध्ये सूर्यमंदिरांची संख्या जास्त आहे आणि मी ज्या एरियात राहतो रिजनल, त्याचा हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट असा आहे की तिथे कर्णाची भूमी मानली गेली आहे त्याला. मुंगेर प्रांत, मुंगेर तिथून 11 किलोमीटर आहे. सो तिथे सूर्य मंदिरं जास्त आढळते तुम्हाला. तर सूर्यमंदिर आणि गावात 5 तलाव आहेत. तर आमचं कोणत्याही तलावा ठिकाणी कधीही क्लास असतो, कोणताही असतो, आम्ही शेतात जातो. ज्या कन्सेप्ट कोंब कसा येतो, काय येतो, तर आम्ही शेतात तासनतास बसतो सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर आणि बघत बसतो मातीत की हां बघा कोंब आला. ही प्रोसेस आपल्या याच्यामध्ये दाखवली आहे आता. तर इवन आसाममध्ये जेव्हा आम्ही एक एम्पथाईज होण्यासाठी एक प्रकल्प केला होता की आसाममध्ये मुलं मुली किंवा उत्तराखंडमध्ये आहेत त्यांना
एज्युकेशन ॲक्सेस घेण्यासाठी पायी चालावं लागते डोंगराळ प्रदेशातून, किंवा मग नदीवरती किंवा दऱ्यांवरती बांबूने पूल वगैरे बांधलेले असतात. तर आमच्या विद्यार्थ्यांना ते रिअलाईज व्हावं म्हणून आम्ही एका उंच जागेवर दोन बाजूने दोन बांबू ठेवलेत आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या हाती फक्त पुस्तक दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चालून बघा. सो काही पडलेत खाली, काहींना खरचटलं, पण तेव्हा ते जास्त रिलेट करू शकले. तो पाठ जास्त चांगल्या पद्धतीनं समजू शकले की आपण ज्या ठिकाणी शिकतो आहे किंवा जी आपल्याला संधी प्राप्त झाली आहे ती त्या मुलांपेक्षा त्या मुलींपेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स आहे. त्यामुळे परिस्थिती कोणती असेल किंवा संकट कोणती असेल तर आमचे विद्यार्थी त्याच्यासाठी आहेच. आणि अनुभव छान आहे बिहारचा. मला बिहार आणि महाराष्ट्र घरच वाटते सध्या तरी, कारण गाव असल्यानं सरसोके खेत आणि सगळं काही जवळचं वाटतंय सध्या. प्रश्न आहे, तुमची आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? वृषालीने विचारला आहे प्रश्न. खरं सांगायचं झालं तर मी स्वप्न जास्त बघत नाही, कारण जे आज आहे ह्या घडीला आहे त्याच्यातच जगायला मला आवडते. आणि स्वप्न म्हटलं तर तेच की फॅसिनेटिंग वाटेल, बट ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे त्यांनी एकदा 20 वर्षानंतर मिठी मारावी आणि सांगावं की सर आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, किंवा प्रवीण जरी म्हटलं तरी चालेल, कारण सगळेच विद्यार्थी आहोत मरेपर्यंत. सो स्वप्न तेच आहे की विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत. बाकी मी फॅसिनेटिंग स्वप्न बघत नाही जास्त, कारण आय डोंट ट्रस्ट ऑन टुमारो. आपण एक्सपायरी डेट घेऊन आलो आहोत जन्माला, सो उद्याचा भरोसा नाही आहे. त्यामुळे आजची स्वप्न बघतो आणि आजचं सगळं काही करतो. 1 मिनिट माफ करा, बहुतेक प्रश्न असेल. हां दादा. हां हां. हम्म. हो चालेल. सॉरी, वेळेची लिमिट संपली त्यामुळे, आणि फोनमध्येच घ्यावा लागतो आहे कारण नेटवर्क इश्यू आहे, कनेक्टिव्ह प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे मला प्रश्न वगैरे काही कळत नाही आहे. इथे 1-2 कमेंट दिसतात आणि माझी वेळ संपली आहे. म्हणजे माझ्या बोलण्याची किंवा सेशनची जी वेळ आहे ती संपली आहे आता. सो जेव्हा आम्ही लालटेन घेत असतो तेव्हा एक एक नियम असतो आमचा की कोणी काही बोलत नाही, सगळे शांत असतात डोळे बंद करून. सो आय होप, हे तर आता लाईव्ह सेशन आहे त्यामुळे शक्य नाही, बट पण जर जमलं, शक्य झालं तर ज्या पण आपण कथा वाचल्या आहेत त्या त्या रिमाइंड करून ॲटलिस्ट 5 मिनटं सिम्पथाईज किंवा इम्पथाईज व्हायचं, बसायचं आणि आपण आणखी काय करू शकतो